कारदगा ढोणेवाडी रस्त्यावर वादळी पावसाचा तडाखा, पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली। 5च्या सुमारास आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाच्या तडाख्याने कारदगा ढोणेवाडी रस्त्यावर असलेल्या नवनाळे वस्ती व महादेवमळा येथे घरे, झाडे व विद्युत खांब उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झालं। अधिकाऱ्यांना याचा तडाखा बसला आहे। सुदैवाने जीवितहानी टळली असून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। या नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे। शनिवारी सायंकाळी 5च्या सुमारास अचानक सुटलेले वादळी वारे वेगाने अनेक घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग इतका होता की भली मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली होती। रावसाहेब नवनाळे यांच्या जनावरांच्या गोट्यातील पत्रे उडून इतरत्र पडली आहेत। चंद्रकांत नवनाळे यांचे शेड, बिरू अतिग्रे यांच्या रोपवाटिकेचे नुकसान झालं। निवास कुंभार यांचे ट्रॅक्टर गॅरेजचं मोठं नुकसान झालं आहे। इस्माईल मुल्ला यांची पानपट्टी उडून घरावर आदळून नुकसान झाले आहे। यांच्यासह अनेक कुटुंबाच्या घरावरील पत्रे, शेड व खापऱ्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती समजताच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे, उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, विकास अधिकारी नंदकुमार फप्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी बोलताना राजू खिचडे म्हणाले, नुकसानग्रस्त यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं। कारदगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। आज कारदगा गावामध्ये अचानक अवळी पाऊस आल्यामुळे कारदगा आणि ढोणेवाडी रस्त्यावर असलेल्या काही शेडचं आणि झाडं पडून कमीत कमी तासभर रस्ता बंद होता। तो रस्ता आता ह्या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे आणि ह्या ठिकाणी आप्पासाहेब कुंभार, परत रावसाहेब नवनाळे, बिरू अत्तिगिरे, परत तराळा अशा अनेक लोकांचं ह्या ठिकाणी शेड उडून जाऊन भरपूर नुकसान झालेलं आहे। मी या मार्फत आदरणीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आहे की अचानक झालेल्या ह्या पावसामुळं ज्या शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, या ठिकाणी एक गॅरेज आहे, गॅरेज तर पूर्ण नुकसान झालेलं आहे आप्पासाहेब कुंभारांचं। या ठिकाणी गाडी एक बुकना झालेली आहे। त्याचबरोबर रावसाहेब नवनाळ्यांचं पूर्ण जनावरांचा गोठा उडून गेलेला आहे, तिथं लाईट डाम पडलेला आहे। आता त्यांची हालाकीची परिस्थिती आहे दोन्ही कुटुंबाची। मी सन्माननीय आता तहसीलदार साहेबांना, तलाठी साहेबांना या ठिकाणी बोललोय फोनवरती, त्यांनी सोमवार येऊन पंचनामा करतो म्हणून सांगितले। पण माझी त्यांना विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकर येऊन या ठिकाणी ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याची व्यवस्था त्या लोकांनी म्हणजे सरकारने किंवा प्रशासनाने करावं असं मी ह्या ठिकाणी आमच्या कारदगा ग्रामस्थांनी, ढोणेवाडी ग्रामस्थांनी विनंती करतो। विशेष करून जे ढोणेवाडी आणि कारदगाच्या रस्त्यावरती जी झाडं पडली होती, ती झाडं काढण्यासाठी आमचे ढोणेवाडीचे कांबळे बंधूंनी आमच्या विनंतीला मान देऊन 2च मिनिटांमध्ये येऊन रस्ता त्यांनी खुला करून दिला। त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आणि भविष्यकाळामध्ये असे काही आता पावसाळा सुरू झाले म्हटलं तर अशी काही घटना होणार आहेत, त्यासाठी सरकारनं सज्ज राहून जिथं नुकसान लोकांचं होतं त्याला सहकार्य करावं असं मी कारदगाच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना विनंती करतो। राजू खिचडे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, कारदगा।